नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण इथे बघा हिरव्या मुगाची आमटी बनवणार आहोत. तर हिरवे मूग मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यातून काढून त्याला हे बघा अशा पद्धतीची चाळणी असते त्या चाळणीमध्ये घालून ठेवले होते आणि या चाळणीवर आपल्याला झाकण लावायचे पाण्यातून काढून. तर इथे बघा किती छान मोड आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेत मी पुन्हा एकदा. त्यामध्ये आता थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं आपल्याला तेल टाकायचे आणि हे मिक्स करून आपल्याला याच्या कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. कुकरमध्ये असंच डबा ठेवायचा आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते छान असे शिजले जातात. नाहीतर मग आपण पाणी घातलं की एकदम ते मऊ होतात. तर आता मी ह्याच्या कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर इथे आपले मूग शिजत आहेत, तोपर्यंत आपण आमटीसाठी साहित्य बघणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा सुक्या खोबऱ्याचे थोडे काप घेतलेले आहेत. त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे, 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे इथे. त्यानंतर इथे 1 चमचा माझ्या घरी केलेला कांदा लसूण मसाला आहे. त्यानंतर थोडीशी हळद थोडीशीच घेतली कारण मूग शिजताना आपण हळद घातली होती. त्यानंतर चवीप्रमाणे मीठही चवीनुसार घालायचं आहे कारण मूग शिजताना आपण मीठसुद्धा घातलं होतं. त्यानंतर आमसूल घेतलेलं आहे इथे आणि थोडासा गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला फोडणीसाठी मोहरी आणि जिरेही लागतील. तर आता इथे आपण लसूण, खोबरं आणि आलं घेतलेलं आहे, ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी. आणि आता ओबडधोबड असं मिक्सरला आपल्याला फिरवून आणायचे आहे, बारीक वाटून आणायचे. तर इथे आपण हे बघा हे वाटून आणलेलं आहे आणि आपले मूगही छान असे शिजलेले आहेत, हे बघा. तर आपण मुगामध्ये बिलकुल पाणी घातलं नव्हतं शिजताना, तर हे बघा हे एवढं पाणी सुटलेलं आहे याला, कारण आपण यामध्ये शिजताना मीठ घातलं होतं. तर पाणी घालायचं नाही आहे, मीठ थोडंसं घालून आपल्याला शिजवून घ्यायचे. तर इथे बघा आपले मूग छान असे शिजलेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे आमटी करण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता गरम झाली आहे ती, तर त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे मी. त्यानंतर आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकणार आहोत. तर मोहरी जिरे चांगले फुलले पाहिजे, एकदम तडतडले पाहिजे, छान अशी फोडणी बसते त्याला. तर आता मोहरी जिरे छान तडतडले आहे. तर आपण जे आता कांदा घेतलाय तो पहिला टाकणार आहोत. तर कांदा आपल्याला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला कमी करायचा आहे थोडा. तर कांदा छान असा तेलावर परतलेला आहे आपला. त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोही छान असा तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला आता किंचितसं मीठ टाकणार आहे मी. तर छान असं परतून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपण जे इथे वाटण बनवून घेतलेलं होतं, लसूण, खोबरं आणि आलं, थोडीशी कोथिंबीर टाकून, तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे.
याला छान असं परतून घ्यायचं आपल्याला. तर आता हे छान तेलावर परतून घेतले. आता हे जे मसाले घेतले ते सगळे ह्यामध्ये टाकणार आहोत आपण. आणि ह्याला छान असं 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांना. आता मसाले तेलावर छान परतून झाले. त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये. आता जे शिजवून घेतलेले मूग आहे ते ह्यामध्ये टाकायचे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे बघा मी मसाले छान मिक्स करून घेतलेले आहेत. इथे आपल्याला मी गरम पाणी करून घेतले. तर मी आमटी करणार आहे म्हणून यामध्ये आता थोडंसं पाणी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी टाकू शकता, तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी. तर पाणी मी थोडंसं उकळून घेतलेलं आहे. तर अजून थोडं पाणी ॲड करणार आहे यामध्ये. आणि ह्याला छान अशी अजून एक उकळी येऊ द्यायची. 5 मिनिटं आपल्याला असं छान शिजवून घ्यायचं ह्याला. तर इथे आपण 5 मिनिटं ही आमटी शिजवून घेतलेली आहे. तर किती छान दिसत आहे बघा आमटी आणि वासही खूप छान सुटलेला आहे आमटीचा. तर इथे मी थोडीशी यावर बारीक चिरलेली अजून कोथिंबीर टाकणार आहे. तर आपली मुगाची आमटी बनवून आता तयार झालेली आहे. तर तुम्ही ह्याला भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. तर इथे आपली मुगाची आमटी छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.